कधी येते यार आधी मुलगी? जवळपास 37वी मुलगी आहे ती. मला कोणीच पसंत करेना. मग वय जवळपास 38 वर्ष आहे. अजून जर 2 वर्ष गेले तर कोण लग्न करेन मग माझ्या बरोबर? बात तो सही है. हा ना. 40 वर्ष झाल्यावर मला बाबाच व्हावं लागेल. मला त्याशिवाय पर्याय नाही. आता एकच चान्स आहे माझ्याकडे. आता या पोरगी जी बाण बघायला येणार आहे, कसल्याही परिस्थितीत हिला हा म्हणायला लावायचं. ही हा म्हणली म्हणजे मग मला लग्न होईल, नंतर लय अवघड होईल. तिच्या काय अपेक्षा आहे वगैरे ते सगळं आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया, जेणेकरून ती आपल्याला हा म्हणेल. जाऊ दे, आता बायोडेटा पण आणलाय. शिकलेली असली तिला बायोडेटा दाखव. येऊ का? हो, ये बस. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा ना. पोरगी तर चांगली आहे. आता हा म्हणते की नाही आता बघावं लागेल. तर ती फाईल कशा घेऊन आली? तुम्ही इंटरव्ह्यू साठी आले का? नाही, पण ते काय होतं आता मी बऱ्याच मुली बघितल्या ना, मग काही मुली म्हणतात की तुमचा बायोडेटा वगैरे दाखवा. म्हटलं मग आपलं सगळ्याच तयारीने यायचं. बायोडेटा पण बनवून आणलेलं आहे सगळं, कुंडली बिंडली सगळं आहे तिचं, माझं शिक्षण वगैरे सगळं आहे. बरं बरं. कुठं आहे तुम्ही जॉबला? कुठे आहे? मी जॉबला पुण्याला आहे. बरं बरं बरं. आणि IT मध्ये जॉबला. IT मध्ये का? हा. बरं बरं. आणि ते हल्ली काय झालंय, ते AI आलंय ना, त्याच्यामुळे आमच्या जॉब वरती थोडी गदा आलेली. ते ये बड़ी अच्छी बात थोडं कही रिस्क आपने. मध्ये आहे सध्या. बरं बरं. आणि AI माहिती आहे ना? हो, माहिती ना. काय? AI म्हणजे जन जास्तीची आई पाहिजे. बरं, ठीक आहे. हे मी पहिलं माझं इंट्रोडक्शन करून देतो. बरं. माझं नाव गणेश. माझं IT इंजिनिअरिंग झालेलं आहे. तुम्ही पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे. साधारणतः आता 15-1 वर्ष झालेत मला पुण्यामध्ये सर्व्हिस. तर तुझ्या काय अपेक्षा आहेत का? एक विचारू का? हा, विचार ना. तुम्ही आता काय म्हणले? IT इट का? म्हणजे मग ते इट मग घर बांधायला वापरते ती इटचं कार्य आहे काय? तुला कामाला आहे काय तुम्ही? पूर्ण गेलेली केस काय? हा? अहो, ते आमच्या चुलत्याचं घराचं बांधकाम चालू होतं. थोड्या विटा कमी पडल्या होत्या, देता का तेवढ्या? 5-6 हजाराची विटा कमी पडल्या होत्या, दे ना तेवढ्या. अरे ते IT नाही रे, काय म्हणले तुम्ही मला? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कळलं का तुला? अहो, ज्या पोरीला पाहिलं त्या दिदी म्हणतात, तुम्हाला काय वाटतं का नाही? काही संस्कार वगैरे आहे का नाही, मी सर्वांना दिदी म्हणतो, ते प्रेमाने म्हणत असतो. प्रेमाने कोण दिदी म्हणतात? तर ते जाऊ द्या, आता लग्न झाल्यानंतर मला पुढे जायचंय. तुला माझ्या बरोबर पुण्यालाच राहावं लागेल ना. बरं बरं. आणि तिथं पुण्याला काय भाड्याचं घर आहे काय? हा, भाड्याचं आहे सध्याला. मग आता पॅकेज एवढं नाही. मला भाड्याच्या घरामध्ये राहायला अजिबात आवडत नाही. मी रेंटच्या घरामध्ये राहील. रेंटच्या घरात राहील मी, भाड्याच्या घरात नाही राहणार. पागल पोरगी. हो हो, तुम्हाला काय सांगू, मी इतके शॉर्ट्स वगैरे टाकते ना. मी माझं इंस्टावर अकाउंट पण आहे. तुम्हाला आवडतं का? नाही आवडत मला, इंस्टाग्राम वगैरे नाही आवडत. पण बंद करावं लागेल का मला? हा, बंद करावं. अहो, मी पण विचार करत होते, मी इंस्टावर अकाउंट सुरू केलंय, पण लग्न झाल्यावर मला अकाउंट बंद करावं लागतं काय? बंद करावं लागतं? ऐकून तर घ्या. व्ह्यूज येतात का ते सांग ना आधी. तुम्ही गप्प बसा. इंस्टावर अकाउंट ते बंद करावं लागल, पण म्हटलं माझ्या नवऱ्याला जर नाही आवडलं तर बंद करायचं. तर म्हटलं मोठा प्रश्न आहे. हो काय त्याच्यात काय अवघड नाही ना. बंद अहो, ते धाकानं सापडत नाही ना बंद करायला. कुठून आता मला असं वाटतंय मी तसा राहील, बाबा होईल. काय तुम्हाला बाबा व्हायचंय? अरे बापरे. बरं, कुठं तुम्ही टाकलंय तुमचं बंदोबस्त? कुठे तुमचा मोठ्या पाण्याचा? नाही, आता ते मी माझं कीर्तन वगैरे करते का? आश्रम आहे ना, आश्रम बांधणार. कीर्तन करता येतं? हा, कीर्तन करतो ना मी. कधी मला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मी. अहो, आमच्या गावामध्ये नाही ना, सप्ताचा कार्यक्रम असतो. सुंदर. तुम्ही कीर्तन करता का? तुम्हाला सुपारी देऊ आम्ही. करीन ना. मग बाबा फुकट सुपारी? नाही, फुकट नाही. काही पैसे द्यावं लागते ना, खर्च. तुम्हाला 111 रुपये दक्षिणा देऊ. बरं, ते जाऊ दे. तुझी अपेक्षा काय ते सांग ना मला. मग मी ठरवतो ना तुझ्या बरोबर लग्न करायचं. हे बघा, आपल्याला नाही का पुण्याला मस्तपैकी आपला स्वतःचा 3 BHK फ्लॅट असला पाहिजे. मस्तपैकी 4 व्हीलर असली पाहिजे. बरोबर. कधी मध्ये आठवड्यातून एक वेळ सुट्टी असल्यावर आपण बाईकवर पण फिरायला गेलं पाहिजे. एखादी ब्रँडेड बाईक पण पाहिजे, सुंदर अशी मस्त. आणि 2-3 महिन्यातून का होईना आपण असं विमानाने वगैरे असं आउट ऑफ स्टेशन फिरायला गेलं पाहिजे. अरे पण ते विमानाचं हल्ली अवघड झालेली आहे. कधी पडतात विमान, मग काय करायचं? जायचं विमानाने. आपण हेलिकॉप्टरने जाऊ मग. हेलिकॉप्टरने, पण ते हवेतूनच उडताना.
अहो जाऊ द्या, कधीतरी एक दिवस मरायचंच आहे. त्याला काय फिरून घ्यायचं आणि मग मरता येईल. जाऊ द्या, काय इतकं टेन्शन घ्यायचं. कोण आलेला या जगामध्ये राहायला. तू तर लग्नाच्या आधीच मला शहाणपणा शिकायला लागली. मी काय हे ऐकायला आलो की मला ज्ञान देते काही तू? तुझे वडील काय करतात? माझे वडील प्रोफेसर आहे. प्रोफेसर आहे का? हं. तुमचं मग चांगली बिल्डिंग वगैरे असेल इथं. हो, ही आमचीच बिल्डिंग आहे ना. दोनच मजली पण इथं. मग काय 5 मजली बांधायची का? मला एकच भाऊ आहे. नाही पण बांधायचे ना, मग पैसे होते तुमच्याकडे तर बांधायचे ना. त्याच्यातला 5व्या मजल्यावर आपणच राहिलो असतो. अहो तुम्हाला काही स्वतःच आहे का नाही? खुशाल घर जावे म्हणून मला राहिला. वाटलं घरचे तुझ्यावर प्रेम करत असतील, ते म्हणते ना आमचं घर जावई हो. मग प्रेम करत असले का घर जावे म्हणूनच राहावं लागतं का? तुम्ही जेवण केलंय का ते सांगा मला. नाही जेवण नाही. अहो मी किती वेळेस विचारते, त्या शेजारी मंगल कार्यालय तिथे लोक जेवायला बसले, चला मग आपण जेवण करून येऊ पटकन. मी तुमची इथं तुला बघायला आलोय का ते जेवण करायला आलोय? तर बघितलंय ना मला, चला मी जेवण करून येऊ ना. तुम्ही घरी स्वयंपाक नाही बनवला? कशाला घरी स्वयंपाक बनवायचा? म्हणलं मुलगा पसंत होतोय नाही होते, कशाला खर्च करायचा त्याच्यावर? म्हणजे असं जेव्हा जेव्हा तिकडे लग्न असेल तेव्हा सगळे घरचे तिकडेच जातात काय जेवायला तुम्ही? नाही आम्ही काय करतो, ज्यावेळेस लग्न असलं तिकडे त्यावेळेसच मुलगा बघायचा कार्यक्रम ठेवतो, म्हणजे तिकडे जीव घालायचा. म्हणजे घरी काही कुठानच करायचं नाही, मग घरी काही स्वयंपाकच करायचं? नाही घरी आमच्या चहा तर पाचतात ना बरं. हा चहा बाजूला. मग चहा आण ना मग. बरं काय काय आवडतं तुम्हाला चहामध्ये? विलायची, अद्रक, कोथंबीर वगैरे, मिरची आवडतात सगळं, जिरे बिरे. कोथंबीर आणि मिरची कुठे चहाला टाकीत असते? हो मस्त फोडणी देते, एकदम मस्त तडका देत असते मी चहाला. एकच नंबर लागतो. प्यायचा आहे का? नाही एवढा डेंजर चहा नको मला. मला साधा चहा बनवणं. चहा पत्ती, दूध, पाणी, ते काय साखर, असतं? ते चहा मध्ये लागणारी घटक आहेत. ते तुम्हाला माहितीच नाही हो. आणि मग हे आता तू सांगत होती हे काय, मग तू काय दह्याचा चहा बनवणार होती? हो बनवायचा का? हे छान एक्सपेरिमेंट होईल. परत दह्याचा चहा कडी होते मूर्ख. मग कधीच प्या ना चहा समजून. यार बरं तुम्हाला 2 मिनिटात जेवण करायचं एक मला सांगा. घरच्या घरी आता 2 मिनिटात जेवण बनवते. बरं चालेल, बनव बरं. हा 2 मिनिटात काय होतं माहिती ना तुम्हाला? मॅगी तयार होते. आता बनवून आणते 2 मिनिटात मॅगी. आवडती का? आवडती, पण आता आलेले पाहुणे पुढे मॅगीवर वाटा लावत असते का? तुला काही घरच्यांनी शिकवलं नाही का? माझ्या घरच्यांवर जायचं नाही हा. हा तुम्हाला आधी सांगून ठेवते. मग मी जर तुमच्या घरच्यांवर गेले ना, मग तुम्हाला सहन होणार नाही. अजिबात जायचं नाही माझ्या घरच्यांवर. तुला बाबा राहिलेलं पुरे, पण अशा पुरी बरोबर लग्न केलं ना पुरे बाबा. काय बोलले तुम्ही? नीट बोला. काय नाही मग मी काय करतो, घरी जातो घरच्यांशी अहो घरीच जावं लागेल तुम्हाला, इथं गरम कसं काय चालेल? नाही मग मी थोडं राहायला आलेलो. मी काय करतो, घरच्यांशी चर्चा करतो आणि तुझ्या वडिलांना सांगतो. मग माझे वडील सांगतील फोन करून त्यांना. का बरं तुम्हाला नाही सांगते? नाही आता मी लग्नाचा होणार मुलगा आहे ना, म्हणजे मी लग्नाचा नवरदेव आहे ना. मग त्याच्यात काय नवरदेव बोलता येत नाही का? नवरदेव थोडा सांगत असतो मला पोरगी पसंत आहे काय आहे. ते मग कोण सांगेल? घरचे मोठे माणसं ठरवतात. मग तुम्ही कशाला आले पाहिलं? त्यांना पाठवून द्यायचं ना मोठ्या माणसांना घरच्या. नाही म्हणजे तुमचा उपयोग काय येऊन? तसं नसतं. मला म्हणायचं काय की आता सगळं मिळून डिसिजन तयार करावा लागतो ना. अहो डिसिजन म्हणजे काय का पेपर आहे काय एखादा डिसिजन घ्यायला? तुम्ही स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही का? नाही घेत असतो मी, पण कसं असतं की लग्नाचा महत्वाचा डिसिजन असतो, त्यामुळे घरच्यांनी इन्व्हॉल्व करून घ्यावा वा लागतो. वा 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 वा. म्हणजे चांगलं आहे तुमचं. अरेंज मॅरेज करायच्या वेळेस घरचे पाहुणे रावळे सगळे गोळा करायचे आणि मग मुलगी पसंत करायचं, आणि लग्न झालं मग तुम्हाला ती सून म्हणून पसंत नाही राहत. मग नाही आवडत कोणाला. बरं मी येतो आता. झालं तेवढं रामायण खूप झालं. का बरं? थांबा ना, महाभारतच करू ना. नाही नको आता. आता मी माझ्या वडिलांना सांगतो काय पसंत आहे. तुम्ही सांगा ना तुमच्या वडिलांना. हा मी सांगतो.